आज आम्हाला आमच्या भूमिका पुढे वटवायलाच पाहिजेत. शेतकरी तर आत्महत्येच्या कड्यावर आहे आणि याची कारणं जी आहेत ती स्पष्ट आहेत की कर्जामुळे होत आहेत. आणि कर्ज का होतं तर शेतीमालाला भाव दिला जात नाही त्यामुळे होतंय. भाव न देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यात एक निर्यात बंदी सर्वात मोठा भाग आहे. की काही झालं तरी काही कारण सांगतायत, पण मग केवळ कांदाच नाही तर आज तर कांद्यासह ऊसासह साखरेसह आणि सगळ्याच गहू तांदूळ याच्या सगळ्या सकट निर्यात बंदी झालेली आहे. आता या निर्यात बंदीचे जे दुष्परिणाम आहेत ते आम्हाला भोगावे लागतात. दुधासारखा विषय आहे. लोक 40 रुपये सांगतात, कोण 45 म्हणतो, कोण 30 देतोय, कोण 20 मागतोय. काही चाललेलं आहे, ज्याचं त्याचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. आज आम्ही जी मागणी केलेली आहे दुधाच्या संदर्भातली ती तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल की आम्ही 1 लिटर गाईच्या दुधाला डिझेलचा भाव आणि 1 लिटर म्हशीच्या दुधाला पेट्रोलचा भाव असा भाव मागितलेला आहे. आणि याचं कारण थोडक्यात असं आहे की मी 75 साली गायी घेतल्या आणि डेअरी काढली, दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला गाईच्या दुधाचा भाव 1.5 रुपया होता आणि डिझेलचा भाव 45 नाही पैसे होता. 1 लिटर दूध विकल्यानंतर 3 लिटर डिझेल खरेदी करता येत होतं. पेट्रोलचंही तसंच होतं. म्हशीचं दूध 1 लिटर विकलं की 4 लिटर पेट्रोल मिळत होतं. पेट्रोलचे भाव 70 पैसे होते. आज अशी परिस्थिती आहे की आज 3 लिटर दूध विकल्यावर 1 लिटर डिझेल यायला लागलेलं आहे. म्हणजे जी उत्तम शेती होती ती आता कनिष्ठ झाली. ती सरकारच्या धोरणामुळे झालेली आहे, लक्षात ठेवा. तेव्हा शेतीमालाच्या भावाचे जे काही किमती वाढतायत आणि औद्योगिक मालाच्या वाढतायत, डिझेल पेट्रोल हे एक आहे, परंतु औषध आहेत, त्याच्यामध्ये वह्या पुस्तक आहेत, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे. या सगळ्या गोष्टींचा जर बघितला तपशील तर शेतीमालाचे भाव हे अगदी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि त्याच्यासाठी सरकारने निर्यात बंदीचा हत्यार काढलेला आहे. तर निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत 9 ऑगस्टला आम्ही एक भूमिका घेतलेली की संबंध महाराष्ट्रातले ट्रॅक्टर आणि शेतकरी आणि गाई गुरासह पुण्याच्या महसूल आयुक्तासमोर धरणे आंदोलन आम्ही करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी आपल्या सर्व प्रसार माध्यमातून आज आम्हाला ही गोष्ट सांगायची आहे. त्याच्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे. याच्यामध्ये